नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आणि तुम्ही मागची व्हिडिओ बघितली ज्याच्यामध्ये आम्ही राजश्री मामींना अचानक भेट दिल्यामुळे त्या किती खुश झालेल्या. प्लस आम्ही बिरदेवाच्या मंदिरात गेलो, तिकडचं सुंदर असं दर्शन तुम्हाला दाखवलं. तर आता आम्ही फायनली कोल्हापुरात पोहोचलो आहोत आणि खूप गरमी असल्यामुळे आम्ही मुलांना खाण्यासाठी फ्रूट प्लेट घेतली आहे आणि इथे मुलं फ्रूट प्लेट खात आहेत. आणि इकडनं आता आपण फ्रूट प्लेट खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली जाणार आहोत ज्योतिबाला. आणि फायनली आमची फ्रूट प्लेट खाऊन झालेली आहे आणि आम्ही फायनली गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं तेज आणि उत्साह आहे, कारण आम्ही ज्योतिबाला जात आहोत म्हणून. आणि इकडनं आपला हा प्रवास फक्त 10 किलोमीटरचा राहिलेला आहे आणि हा 10 किलोमीटर घाटमोडी रस्ता पार करून आपण दख्खनच्या राजाजवळ पोहोचणार आहोत, जो डोंगरावरती विराजमान आहे. आता आपण पोहोचलो आहोत फायनली डोंगराच्या पायथ्याशी आणि इकडनं ग्रामपंचायतीकडनं काही अमाऊंट आपल्याकडनं घेतली जाते डोंगरावर जाण्यासाठी. ही एंट्रन्स फी असते. आणि आता तुम्ही बघू शकता आपण फायनली डोंगरावर पोहोचलेलो आहोत. कुठे आलाय? आम्ही आता तुम्ही बघू शकता आणि दक्कनच्या राजाला आले तो आगे चलते हैं और देखते हैं आगे और क्या क्या देखने को मिलता है. तो चलिए. गाइस आप देख सकते हैं वहाँ पर ना दक्कन का दरवाजा है. तो चलिए चलते. हे चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी. अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी. अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी.
शंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर. सांग भलं र देवा सांग भलं र, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं र. सांग भलं र देवा सांग भलं र, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं र. ये भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी ही मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर, बापा वाणी माया तुले कराला दे. अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर. सांग भलं सांग भलं र, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं र. सांग भलं र देवा सांग भलं र, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं र. आणि फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सर्वांच्या फेवरेट स्पॉटवर. तर तुम्ही बघू शकता आता मी चाललेली आहे खाली आणि इथे एवढी शांतता असते या डोंगरावर आणि खूप छान वाटतं इथे येऊन बसायला. तासनतास आम्ही आमचे पूर्ण फॅमिली मेंबर इथे येऊन बसतो. इथे कोणच नसतं आणि मी तुम्हाला नक्की रेकमेंड करीन की जर तुम्ही कोण डोंगरावर आलात तर नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. इथे खूप भारी वाटतं. तुम्ही दिवसभरातले जे काही टेन्शन असेल, जे काय दुःख असतील, जे काय असेल तुमचे प्रॉब्लेम, पण तुम्ही इथे जर आलात तर तुम्ही सगळं काही विसरून जाल आणि हे दृश्य खूप बघण्यासारखं असतं. तर तुम्ही बघू शकता इथे किती भारी वाटत आहे आणि तुम्ही शांतता अनुभवत असाल. आणि कसं आहे ना, मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुपारचे आता 2:30 वाजलेले आहेत. एवढं ऊन पडलेलं आहे का, पण तरीसुद्धा आम्हाला जराही ऊन लागत नाही आहे. तुम्ही बघू शकता इथे एवढा थंडगार वारा सुटला आहे की काही विचारूच नका. म्हणजे एक प्रकारे इकडच्या डोंगराची खासियतच आहे की एवढं ऊन पडलेलं असताना सुद्धा आपल्याला जराही गरमी भासत नाही किंवा त्या गरमीचा काहीही प्रकारे त्रास होत नाही. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा वारा सुटलाय आणि तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल. आणि ही प्लेस माझ्या मिस्टरांची खूप फेवरेट प्लेस आहे. त्यांना इथे यायला फार आवडतं. त्यांना नेहमी विचारलं की तुम्हाला कुठे जायचं तर ते नेहमी मला एकच आन्सर करतात की आपण डोंगराला जाऊया. ज्योतिबाच्या नावानं तर फायनली आम्ही पोचलो आहोत कोल्हापूर बस स्टँडवर आणि तुम्हीही आवर्जून एकदा महाराष्ट्राचा केदारनाथ जो की आहे दक्कनचा राजा ज्योतिबा त्यांचे दर्शन घेण्याकरिता ज्योतिबा डोंगरावर अवश्य जा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.